आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा। 2016च्या केंद्र सरकारच्या अधिनियमानुसार आता निर्धारित सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार। चारधाम यात्रेत आता भाविकांच्या हालचालींवर डिजिटल नजर ठेवण्याची तयारी। सुरक्षेसाठी RFD प्रणाली लागू होणार। राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणानं महत्त्वपूर्ण सल्ला दिलेला आहे। जळगावमध्ये अजिंठा शासकीय विश्रामगृहामध्ये आदिवासी भिल्ल समाज बांधवांचा आदिवासी मंत्री अशोक उईके यांना घेराव। मोहाडी शिवारामध्ये असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या रहिवासी झोपड्यांवरती या संपूर्ण प्रकरणी आता अतिक्रमणाची कारवाई न करण्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 1 मे रोजी विदर्भवादी काळा दिवस पाळणार आहेत। विदर्भवादी नेते वामनराव चटप यांच्या नेतृत्वात ही घोषणा करण्यात आलेली आहे। नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीकडून 9 विशेष समिती सभापतींसाठी आलिशान वाहनांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे। निर्णयामुळे दरवर्षी 60 लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे। विदर्भामध्ये तापमानाचा पारा 40°C पार झालाय। नागपूरचा पारा 40 वर पोहोचला तर अकोला 42, अमरावती 41°C पर्यंत पोहोचलेला आहे। तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते।